नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? आशा करतो मस्त मजेत असाल. आज आपल्या शेतात पेरणीच्या कामाची सुरुवात आहे. आजचा पूर्ण दिवस शेतीत कसा गेला, कोणकोणती कामं केली आणि पुढे काय होणार आहे, हे सगळं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. सकाळी लवकर उठलो आणि थेट शेताकडे निघालो. बाबाचा आधीच फोन आला होता, की लवकर ये, थोडं काम आहे. त्यामुळे अजिबात वेळ न घालवता शेतात पोहोचलो. नेमकं काय काम होतं, ते शेतात पोहोचल्यावर सांगतो. शेतात पोहोचलो तर बाबा आधीपासूनच कामाला लागले होते. मलाही लगेच कामाला लावलं. तर काम असं होतं, की आता आपल्या शेतीत नवीन संत्र्याची झाडं लावणार आहे, म्हणजेच कलम लावायची आहे. त्यासाठी आधी आखणी करणं खूप महत्त्वाचं असतं. मग आम्ही सगळी आखणी व्यवस्थित पूर्ण केली. आखणी झाल्यावर घरी आलो. मस्त नाश्ता केला, अंघोळ केली आणि पुन्हा शेताकडे निघालो, कारण अजून पेरणी बाकीच होती. परत शेतात गेलो तर पेरणीसाठी काकर तयार झाले होते आणि दुसऱ्या शेतात अजून काकर करण्याचं काम सुरू होतं. काकर म्हणजे पेरणीसाठी तयार केलेली जागा. थोड्या वेळात तेही पूर्ण झालं आणि मग खरी सुरुवात झाली. आम्ही सरकी लावायला सुरुवात केली. सरकी म्हणजे कापूस. पुन्हा काम करताना दमछाक झाली, पण शेतीचं काम म्हणजे मेहनत तर लागणारच. शेवटी सगळ्या सडक्या लावून झाल्या. एवढ्यात पाणीही येणार असल्याचं कळलं. त्यामुळे सगळं आटपून आम्ही घरी परतलो. तर मित्रांनो, जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल, तर व्हिडिओला एक लाईक करून सोबतच पेजला फॉलो सुद्धा करून घ्या. तर लावून भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.